आता ना गहू चांगला उतरला बरं का. आता काही टेन्शन नाही. आता अजून तो भरायचं आहे काम येणार नाही. पाऊस व्हायला फुल ओललं आहे आता. अजून 8 दिवस काही सुकणार नाही. आता याच्यावर मस्त 2 गोण्या एखादा कीटकनाशक मारितो. असा गहू होईल ना तर तुम्हाला सांगतो 1 एकर करेल हे. 1 एकरामध्ये कमीत कमी ना 30-35 पोते गहूच व्हायला पाहिजे. हां, मग आईला बाबराव शेती म्हणजे शेतीच आहे. सगळं चौखोंगार का देतो व्यवस्थित. एकदम दाट आहे गहू पावर. गबाळ नाही गुबळ नाही काय नाही. हं? असं गहू म्हणजे आता महिन्यात झाला. अजून 2.5-3 महिन्यात त्या आली पाणी तुंबल्यामुळे पिवळ पडला पाहिजे. ओ बाबूराव, काय रे? अरे तुझ्याकडे चाललो होतो मी घरी. का आला? काम होतं थोडं. आता घरी का तर मी राहणार येईल काय रे? चाल ना घरी, बोलू ना थोडंसं. हतू आहे या असं ये. हा? ये ना असा वल्ल्यात नको येऊ. ए वल्ल इकडे हा, इकडे ये. बाहेर रे. आईला तुम्हाला आकली कवा यायचं आहे बाबा. पाणी भरलं का पावसामुळे वल्लं झालं? अरे पावसाचं आहे रे बाबा. तेच तर म्हणलं, पावसाने मस्त काम केलं गड्या. हा पाऊस लय झाला रे. नाही पण या गावावर आहे ना आता रोग पडेल बरं का. कसं काय? पाऊस झाला ना, तांब्यारा. तांब्याने ते काय ग्यारवा का हा गॅरवा गॅरवा. दुकानदाराला विचार. हा असा गहू आता किती दिवसाचा आहे हा? महिना झाला. महिन्याचा झाला. दुकानदाराला म्हणा महिन्याचा गहू झाला, पाऊस झाला म्हणा परवा. हा एकदम भारी औषध देतील ते. हा का. हा, आणि फवारणी टाक. हा हा नाही तर मग या रोग जर पडला ना हा. तर तो 20-25 पोतीचे नुकसान होईल पा. ए 30-35 पोते गहू व्हायला पाहिजे. अरे 20 जरी धरले ना हा. तरी नुकसान होईल. म्हणजे कंजूसपणा करू नको. नाही लगेच दुकानदाराकडे जाय, तिथं फोन कर. ते फोन तुला औषध सांगतील. बर बर. तर ते इंग्लिश मध्ये राहतं, तुला उमरणार नाही. नाही ते इंग्लिश नाही वाचतेत मला. मग दुकानदाराला सांग, हा. कधी बी आपली समस्या मांडली ना हा हा. तर ते देतील औषध. बरं काय काम होतं? आता इकडं सांगू का? मग बोल ना आता घरी काय तेव्हा राहणार तू काय. माझा जीवाचा जीव मित्र आहे. हा मग मला वाटतं तुला आता लग्नाची तारीख ध्यानात नसेल, पण माझ्या ध्यानात आहे. कोणा कारण मी- कोणाच्या मावाला लागणार अरे माझ्या रे बाबा, 12-13 वर्ष झाले आणि मी नुसतं हेलपाटे मारू राहिलो. कुठं? नुसते हेलपाटे. अरे बाबा 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी माझी. मग काय करायचं शेकायची का तो? हा ना, मग तिला वारसदार नाही ना. म्हणजे 12-13 वर्ष वाट पाहून पाहून आता मी जाम झालो. म्हणलं तुला सल्ला विचारावा का बाबूराव. हा. कंप्लीट 13 वर्ष झाले रे. कोण तो लागला ना? हा ना. तो लागला मी होतो रे. अरे हा ना, सगळं गाव होतं. तो लागणार त्याला भांड नाही झालं बाय. तू बाकीचं नको उपणून राव. माझी समस्या सांगण्यासाठी आलो ना. 12-13 वर्ष झाले मी कवर वाट पाहू. तो डायरेक्ट बाशिंग तोडून टाकलं होतं. तुला सासरा कोणतरी मेवणं बोललो होतं बाय. अरे ते धोऱ्यात जाऊ दे रे, सासरे मेवणे. ती बायको बी धोऱ्यात जाऊ दे आता. तेव्हा आम्ही ना जेवत होतो पंक्तीमध्ये. झालं, मला ती बायको धोऱ्यात मी घाला. येणार होतो मिटवायला पण मला ना भूक लय लागेल होती. ए, मी जाऊ का रे घरी? तुला ना खरं वाजवायला लागत होतं रे. जाऊ का घरी? जाऊ का? इकडे ये, यायची इकडे. तुला ना खरं वाजवायला लागत होतं. अरे आता मला वाजवायचंय. एकदम मुद्द्यावर आलं. मला वाजवायचंय. मला दुसरं लग्न करायचंय मग ना. आता याला काय प्रॉब्लेम झाला? हिला काय झालं आता? आईला तुला मराठी शब्द ती काय? अरे 12-13 वर्ष झाले, पोर सोर होईना ना तिला. अरे मग काय दवाखान्यात नाही बघता वाण्या का पाय. म्हणजे हे तुम्हाला सांगतो का? मग सगळं अरे प्रसूती तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, गुप्त रोग तज्ञ सुद्धा पाहिला. हा का. हा, प्रत्येक ठिकाणी माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. आणि गुप्त रोगतात मला काय म्हणलं? एकदम ओके म्हणे काका तुम्ही. काका म्हणे लागला तो मला, मी बातारा झाल्यामुळं आता. अच्छा च्या आईला आता तरी ओके म्हणे तुम्ही. हा. दोष माझ्या बायकोमध्ये आहे. तिला मला आता चेंज करायचंय. यायला पण तिला- आता पार पिकला तू आता कर बायका करतो रे चंडाळा. मला म्हणलं आहे बा. हाय रे तो तू चायला तुझंच पोट भरा ना. आहे का काही प्रॉपर्टी आहे का कोणला तुला? हाय मग बिगा एक म्हणता काय काय चाटी तो त्या बिग्याला? ओपन टाकीतो पण बायको करतो. यायला ते बिगाभर मला ट्रॅक्टर आणि मशिनरी उभं करायला माझ्याकडे माझ्या बंगल्याच्या पुढची जागा बिगाभर आहे. तो काय काढतो आपण म्हणून आहे ना ऐकून घे रे तू. हा. मला आहे ना, तुला असेल शक्य ना, मला दुसरी एखादी बायको बघ. काय नाही तो पापासून सवय करे तुम्हाला ही. म्हणजे बापाने केल्या होत्या 2 ना आता पोऱ्या दुसरी 2 करायचे मागे अरे आईला आता येड लागलं का बाबूराव? तुमच्या परंपरा चालल्या बाया. अरे त्याला काही मला अरे पोर सोडतं पाहिलं ना प्रॉपर्टीला. तुमच्या खाण्याला ती सवय लागेल आहे ना. बरं सवय भाऊ काय, आम्ही 7 नालायक की आता. बरं कर बाबा मला काय अरे करायचं कर तुला नाही, पोसाय कर- तुला पोसायची मला अरे कर का- नाही रे. हा. तू पुढाकार घेणार आहो बघ ना पुढे. ह्या बाय कशी कोणत्याही जातीची चालत. बरं एखाद्या पोराची आई चालेल का तुला? चालल चालल. आई त्या हा हा, तिला पोरगी बरं का 12-13 वर्षाची. असू दे रे, असू दे ना. चायला त्या पुरीला मी माझी पोरगी सांभाळून हे करील आणि ही आता जी करील ना तिची आई, हा आणि तिला सुद्धा एखादं काट्टपोट झालं म्हणजे माझं सार्थक होईल. खायला तुलाच आपळलेलं रे मग. आई ते पोराची त्याच्या आईला गोष्ट जावा त्याच्या वंशी तेव्हा कळे बाबा. बरोबर. हा,
तू आता बोलता बोलता बोल ना तुला बिगा बरं वावर आहे तरी तू म्हणतो का मला बी काय म्हटलं मग कशी करा वाटतं बस. दुसरी बायको करावं वाटते ना आणि मला तर 1 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. हा बरोबर. हा तुला माहिती आहे ना मला 5 एकर जमीन आहे. हा आणि 20 लाख रुपये एकर चालू आहे. किती झाले 20 हा 5 100 म्हणजे 1 कोटी झाले का नाही. 100 लाख. हा हा 1 कोटीचा मालक आहे. 100 लाख होते. हा 100 लाख म्हणजे 1 कोटी रुपये. ते नाही माहिती मला 1 कोटी. बरं 100 लाख 100 लाख मग 100 लाख आता मी जर गेलो पुचकून मग ते कोणाचं धन होईल. नाही. म्हणून म्हणतो अशी अशी शिफारस कर तू त्या बाईजवळ. बरं बरं पाहतोय. आई एक जरी नाही हा हा पण ते पोर आहे पण तिला अरे बरं. चालेल ना. बस तेव्हा चाल. पोरावाली चालेल कोणत्या जातीची चालेल काळी चालेल बारीक चालेल जाडी चालेल फक्त तिना ए पोरले बारी आहे बाय तुला सांगतो. खरंच गा तू म्हणशील ना हा, हा. नुसता विरोळा बघणार आहोत. चवळीची शेंगच. अरे हा ना. हा हा तुला लग्न झाल्यावर मी खुश करून नुसते हळदीच्या रंगावानी पिवळी पिवळी देईन. नको गोरे माझी गोरे जाळू ना पा- आता पाय ना तू आता मग फोन करशील का. काही दिवस माक होती बरं का जरा त्रास माक होती पहिली एक. पाय नाही तर मग परत तू म्हणजे मी तो का यायचो ती पाक पळायची असं नको राडे व्हायला. नाही मग नाही जमणार. हा मग नको मग ती नको पाहू. नका. तीच ना लय गोरी आणि लय देखणी आणि पोरावाली आहे ना मग ती नको पाहू. ती तुझ्याकडे होती म्हणतो. नाही नाही तिच्या- तिला ती दुसरी रे दुसरी ती माझ्यासाठी दुसरी आहे ना हा का जी तुझ्याकडे होती नाही तीच देऊ राहिला नाही माझ्या. रे ती जी पोर आहे ना पुरीवाली हा. पुरीची आईचं तिचं मा नाही काही ती दुसरी आहे ना हा. ती म्हणतो ती दाखव का तुला असं. हा 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 हा, ती मा नाही तर पाय ती बायको राहील बाजूला आणि तोच मर्डर होईल मा हातात. नाही म्हणजे तू तर म्हणतो ती माझ्याकडे होती काही दिवस अरे ती दुसरी रे. ती नाही ना जी तुझ्याकडे होती अरे ती बाबा नाही. ही काल म्हणजे ती नवऱ्या घरी होती तिला 12-13 वर्षाची पोरगी आहे तिची फारकत झाली आता. ते खड्ड्यात घाल तिकडे काय? मला असा फ्रेश माल पाहिजे. बर बर चल. हा मग फोन कर मला लवकर मी तुझ्या फोनची वाट ए चाल डायरेक्ट चाल. कुठं तू चाल. म्हणजे डायरेक्ट हा डायरेक्ट चाल ऑन दी स्पॉट लगेच. म्हणजे आमना सामने बोलणं करतो का? हा चल अरे मग तर भारी काम होईल. चाल चल. चल हमने सनम को खत लिखा खत में लिखा ए दिलरुबा दिल की गली शहरे वफा हमने सनम को खत लिखा खत में लिखा अरे मी काय चाल ना आता. किती लांब राहिलं रे. अरे जवळ आले आता भाऊ. आयला तू येणार लय चिकटी. तुला म्हणलं रिक्षाला 50 रुपये जातील रिक्षा करून जाऊ चाल काय नाही चाल. आणि रिक्षा करून गेले आपलं इम्प्रेशन पडलं असतं ना रे. हा काय नाही चल. आपलं सांगा मी तू रिक्षा- कावर लागणार आहे तू यायला पार आधारचा गदर झाला ना आता. अरे खोटं नाटक बोलावं लागत इम्प्रेशन पडतो. एकदा लग्न तर होऊ दे मग अरे दुसाठी जे करायचं तरी इम्प्रेशनच पाडायचं बा. अरे लग्नाच्याला इम्प्रेशन पाडायचे लोक. दुसऱ्याला काय नसतं कपडे घालून आला ना नसती दाढी केली ना तरी तुला पास केला नाही, असतं. तो तसा स्वभाव नाही माझा. नाही का? हो, चल. अरे मी लय लांबलं चटू द्या अरे ते पिक्चर मध्ये काम भेटलं ना ते म्हणे मी कापायची नाही काका. आता मला पिक्चर मध्ये जायचंय माहिती आता कमी करत्या नाही 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 8-10 दिवस कापायचंच नाही म्हणे. म्हणलं पार चालेल. तोंडात जाते ना त्या असं खाताना असं बनवायचंय मला एकदम. चार लटकत त्याला आणि काय तू काय नाही मस्त सवय झाली ती मला आता. पण त्याची पप्पे कशी काय घेतली तू. इडच कपडे इडच आहे का हा? बाहेर कोण बसेल? काय चाललंय. अच्छा तुम्ही बाबूराव नमस्कार नमस्कार. ए, गाव भरला काय हे गृहस्थ कोण जोडीदार आहे ना आपला. हो का हा. थांबा बसा बसा मी खुर्ची आणते बस हो, हो. थांबा. बसू नका थांबा बाळासाहेब, खुर्ची आणा गेला तू पैसे. हा बघ बसा 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 बस बस काय यांची बास ओळख? भास्कर 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 नाना. भास्कर नाना म्हणतात मला. भास्कर नाना. बरं चांगले तंदुरुस्त आहेत. हा चांगली तब्येती नाजूक. आणि मग तुमच्या तब्येतीला काय झालं नाही मला थोडं हे झालं ना. हा काय नाही माझी तब्येत भरी आहे ना. बरी आहे का मग आज इकडे कसं येणं केलं काय झालं मी नाही रानात होतो. बर रानाला गहू करेल ना. हो का? गावाला घर का देत होतो पाऊस झाला तर म्हणलं मग चला तर तेवढ्यात हे आले तिकडून आवाज दिला त्याने तेव्हा तुमच्याशी काम आहे तुमच्याशी काम आहे. हम्म. मग काढला विषय त्याने माझ्याकडं बर तर काढलं म्हटलं बघतो बा विचारून म्हटलं तर मग आलो आम्ही जोडीदार म्हटलं चला येऊ फिरून म्हटलं. बर हा नाही, घरी चांगलं करमत केलं. नव्हतं काय ना. काही पाणी वगैरे तुम्हाला नाही असं द्या काय नाही गप्पा मारू आपण फक्त. हे लहानपणापासून माझे दोस्त आहे. बर बरं, काय काय करता? काय चाललं तवाला माझं चाललंय ढकलत ढकलत दिवस माझाचे काम मग आता काय करणार करमत नसेल तुला आहे ना.
आहे आपला मोबाईल करमायला. ते तर काय ते साधा मोबाईल मध्ये काय आहे ग अहो सगळं जे जग आता- करमायचं साधन लागत ना नाही, 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 ते नसल्यावर काय उपयोग आहे सांग सगळं बरं. जग हे आता मोबाईलच्या भरोश्यावर झालं. बरोबर बोललात ए बघा तू तुम्ही. गप रे तू गप्प बस ना माही मी बोलतो ना नाही तू मोबाईलचा तोंड घाल तू तोंडच घाल नको तू जर जाळ करशील ना सॉरी बस आय एम सॉरी माय तू राखील लावून त्या मला पेटवून देशील तर मग तू मोकळाच येशील नाही मग नाही नाही तू शांतीला जर फक्त काहीच बोलणार नाही बोलणार. मी काय म्हणतोय आता तू याचा टाइमपास करून किती दिवस करशील चाललंय तर बघू जशी ऊन पावसाळा चालले अगं जो टाइमपासला पाहिजे तो टाइमपास नाही याचा काय करते टाइमपास सांग बरं हे पाहून की जीव दूर होतो तुला काय मनाला काही मनाला खाती का नाही तू काही बरं मी काय म्हणते हा काय करतात हे मित्र मग कोणते आणि अचानक इकडे घेऊन आलात नाही आलं सहज मी घेऊन सहज बरं तू आले इच्छा काय मला एक सांग काही चहा पाणी तुम्हाला नाही रे काहीच आम्ही नाही काय बऱ्याचशा ठिकाणी तू एकत्र ना राहतो. चहाच बरं दे काय आपलं जर व्यवस्थित गोड झालं ना हा. तर मला लागत इतकं चहा पिऊ बरं हा, मी काय म्हणतो हे आपलं तुपलं कुठून आलं तुला कळतं का मी काय विचारते हा काय बाबू चंपे चंपे तब्येत ठीक नाही बरं तुला कसं काय वाटतं तुम्हाला सांग काय झालं काय तुला जरा. 2 दिवस चंपे नाही तब्येत का? बरी नाही काय ना टेवीस आजार आहे काय बाबूराव, चंपे नाही नाव आहे. हो. मग? मला 2 दिवस खोकला आहे ना जरा ए, घरी कोणी नाही बघायला नाव म्हणून. चंपे आहे का हा काय मॅडम राग नका मानू देऊ आमच्याकडे आहे ना कुत्रीचं नाव चंपा असतं म्हणजे खेड्यावर आहे ना तर- चंपे यू म्हणतात. मग तुला काय करायचं मग तुला कुत्री वाटत किती ए, आईच्या ए, तसं नाही रे हे बाई हे काही बस यायची येडं ते गपचे बस ना बर मग तुम्ही तिच्यापाशीच जा कुत्रीपाशी हा म्हणजे मग तुमची जोडी इकडं जमेल इकडं काय आला नाही मग नाही नाही नाही, मॅडम तसं नाही मी माफ करा मी बोललो सर हा बरं ठीक आहे नॉनसेन्स घरी बघायला कोण नाही ना एकटीच हा असते हा हा खोकला झाले त्याच्यामुळे काय टीव्ही बीबी का तुला ए मला सांगण्याचं मला नाक दाबून धरायला अहो काय तुम्ही माझे चांगले मित्र आहेत ना हो बाबूराव आहे ना हा, मग कसं टीबी होईल मला आता ते देखभाल घरात करायला कोण नाही एकटीच बाई असते हो हो मग त्याच्यामुळे जरा खोकला आला बस पण तुला एकट्याला करमत नसला आहे ना हा कधी कधी जरा वाटतं असं की कोणी असावं बरोबर जीवनसाथी मग मला कावर बोलीत नाही तुला कशाला बोलू अगं बोल चाल लागायला तुझ्या ग 2 बायका आहेत त्या कमी आहेत तुला नाही अहो ते नाही हो बोल चाल लागायला बोलू चालला नाही तर माझ्या येऊन माझ्या उरावर बसतील बोकंडीवर हा त्याच माझ्या बायकाला व्याकर मग ती पहिली वाली तर बापरे डेंजर एकच दिवस आपलं पाहिलं होतं आहे ना काय बाबा बाबा असं वाटलं कुठून मी आले. बाजारात भेट झाली तेव्हा आपली मग अरे खूप संशयखोर बायका हा राहतात लय 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 मग. काय नाही भाऊ बाजारात भेट झाली आणि काय नाही तिला म्हटलं काय भाजीपाला घेतलाय अच्छा अच्छा आणि ती मला मग तुम्ही काय घेतलंय आणि लगेच संशय निर्माण लगेच काय सांगा त्या बायचं पेक्षा बाईपासून 4 हात लांब हो राहावं. कधी पण कधी हा. पण हो तू 50 माणसासंग दोस्ती कर पण बाई माणसासंग आहे ना जरा जपून जपूनच जपून म्हणजे बायकोला डाऊट नको यायला तशी बाई नाही पण ही जा दे हो आईला एकटी राहिली बरं आता- आई बापाचे नाव कमावलं तिनं मुख्य विषय कधी काढणार आहे थांब ना दर्शन हातावा आण जरा. मुख्य विषय हातावा आण जरा मला गपच्या तोंड घाल नको म्हणजे तू असं तिने आई बापाचे नाव कमावलं हो पहिलं फक्त हळदी डाग आहे तिला अरे ते सांगितलं नाही नाही सांग तू गप पहिलं हळदीचा डाग म्हणजे पहिलं लग्न झालेलं आहे हा हा हरकत नाही पण बिचारीचं गज मनाला खात असेल हम्म. पण नावीलाच आहे आता कोणी नाही पाहायला तिच्याकडे फक्त हळदीचा डाग लागेल ना हळदी डाग दुसरा काही डाग नाही ना आरोप नाही ना. ओय अरे मग चोरी चारीचा आरोप नाही, राहतो तो नाही ना नाही, मग नाही. मी तुला हा म्हटलो ना राव. नाही नाही तू घाल ना मुख्य विषयाला हात तिनं आता. आई बापाचं नाव कमावलं चांगली गोष्ट आहे हा. ना आणि आता ह्या बाई कोरा कागद आहे कोरा अजून अरे. त्या कोऱ्या कागदाला अशी शाई लावेल नाही तिनं अरे बाबा हा. याच्यापेक्षा डबल नाव होईल मग का चंपा बरोबर आहे का नाही हो हो हा हे बाय कोरा कागद आहे अरे आपल्याकडे जर आलं ना कोणी जरी आले ना नाही तर आपल्याकडे- आपल्या का पाहतो आपण आपले कोरे कागद मारायचेच नाही 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 किती शाळा पेन संपली हा तो रामायण बंद करणार आहोत आता मुख्य विषय सांगणार काय बाई आहे? रामाची सीता कोण आहे ते सांग मला ना. पावत नाही त्या बाईच्या चेहरा काय सांगत मनाची मनात जीवाला जाऊ दे खाते बाबूराव तूच चांगला आहेस फक्त किती लोकांना जवळ केलं ना तरी लोक हरामीच असतात बरोबर आहे, खरी बात तू आहे. खरंच माझा चांगला मित्र आहेस बरं आता एक मी बोलू का तुला बाय हा, बोल, बोलल्यानंतर बाय माझा शब्द तुला धरायचा तर धर नाही तर मोडून टाक काय शब्द बरोबर आहे की नाही बरं तुला राग नाही यायचा अरे नाहीये ना बरं बाबूराव. ये बघ चंपा मी काय म्हणतो हा. आता तो वय कमीत कमी मला वाटतं 35 एक असेलच नाही रे बाबा 40 आहे माझं हा वय. बरं वय 40 झालं तो बरोबर हम्म. आता अजून काही झालं 40-45 वर्ष तू जगशील का बरं नाही नाही, म्हणजे तू 80-85 काय मला मारायला निघालास का अगं तसं नाही का चंपा काय? 40 तर वय झालं बरोबर अजून 40-45 वर्ष म्हणजे 80-85 वय होईल तो असं म्हणतो मी आता निम आयुष्य गेलं की नाही तो हो हो मग माझं काय मत माहिती का हा. आता निम आयुष्य तर थोडंसं दुखाबरीच गेलं टेन्शन मध्ये गेलं तेही आहे बरोबर ना मग आता काय कर आता 40 जगशील ना तर थोडस आनंदामध्ये घाल आता घालते आनंदमध्ये मोबाईल आहे माझ्याकडे तुमच्यासारखी ते मर का ते मित्रमंडळी. सोड
ते सोड का मोबाईल ते अरे काय सोल्युशन सांग ना तुझ्याकडं. हा हे बरोबर बोलतो. हायला तापला येड्या. मॅडम याच्याकडे सोल्युशन आहे पण हे सांगा ना लवकर. तुला दमच नाही येड्या खरं जमा अरे अहो, बोलू पण मी राहिले काय बोलते ते मुख्य विषय काय म्हणू लागले काय सारखे माहिती सारखे? काय काय गपरे तू माहिती आहे त्यांना. बरं मी काय म्हणतो ऐक हा. तर याच्यावर मग तू मी बोलल्यानंतर म्हणजे तयार होशील का तू पहिले मला बोलतर की काय? तर माझी इच्छा अशी आहे हम्म. तो आता लग्न करावं दुसरं काय हा लग्न बाबरे तुझं काय डोकं बिकं फिरलं की काय? नाही नको कारण कसं आहे मला तो जीवा का पावा ना तू आता आहे ना बाय पार अशी सुखत चालली दिवसेंदिवस तो चेहऱ्यावरती आज राही ना तुझ्या हातापायाचा पार असं सुरू करण्यात झाल्या अरे माझे अगं हातपाय थोडंसं तुला आता बारीकच काय आहेत. माहिती का तुला सलाईन कवर लावणार दवाखाना सारखी आजारी पडती पण मला लग्न बिग्न नाही करायचंय. परत तो भेटणारा कसा भेटतो कसा नाही, 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 कसा नाही, दिसतो कसा नाही. तुला मी गॅरंटी देतो तू काय ऐक, गॅरंटी देणार काय? आहेस? तू तुला म्हणलं ना शब्दाच्या पुढे नाही तू माणूस मावाल्या हम्म. हा फुलावानी ठेवील तुला राजाच्या राणीवानी हो तुझ्यासारखे मला 2-2 नवरे करावे लागतील. जसं तू 2 बायका केल्यास तशा. एकाचा पण तुला भरोसा नव्हता तरी 2-2 केल्यास. तू तू येडे पण ते मी हाऊस म्हणून करेल मला 2 बायका लागत होत्या म्हणून मी अरे करेल पण मी हाऊस म्हणून नाही, मी काय मशीन आहे का? तुला हाऊस म्हणून नाही ना तुला हाऊस म्हणून नाही तुला चांगलं व्हावा म्हणूनच करू राहिलो मी हा मला गॅरंटी म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो बरं इतके दिवस घेतला का विषय सांग हा इतक्या दिवस तर नाही आणि घेतला. मग आजच काय घेतला का माणूस सज्जन आहे प्रॉपर्टी चांगली आहे 1 कोटीची प्रॉपर्टी त्याच्याकडे काय बोलतोय? हा आणि पोरं टार पोर पोर काय होईल नाही त्याला अजून अरे त्या माणसाचा उद्देश सांग ना मग त्याला कशासाठी बायको करायची आहे. मॅडम त्याला दुसरी बायको करायची आहे. आणि त्याचा उद्देश आहे त्याच्या पहिल्या बायकोला 12-13 वर्ष झाले हा, मूल बाळ झालं नाही म्हणून तो आहे ना तो माझा बी थोडा थोडा मित्र आहे बरं का. थोडं थोडं हे गपचूप सांगतो तर सांगायचं पण हे मध्ये बोलत आहे तर काय झालं त्याची पहिली बायको आहे पण त्याच्या लग्नाला 12-13 वर्ष झाले तिला काय पोरस्वार झालं नाही मग त्याची बायको काय म्हणा तुम्ही खुशाल बायको करून घ्या बायकोची बी परवानगी आहे त्याची. मी तुम्ही घेतली दुसरी बायको करा मी मग. परवानगी घेतली बरं. तर मग त्याला आहे ना तेवढं ते इष्ट केलं वारसदार बा नवीन लग्न करू बा आपण आणि एखादं पोरस्वार झालं तर मुलगा झाला मुलगी झाली वारसदार तरी त्याला होईल. आनंद राहते. पण मी कसं लग्न करणार आता ह्या वयामध्ये पोरं करायची वय. तो काय प्रॉब्लेम नाही त्या बाबाचा. आपलं आहे ना एक जण ठेव आपल्याला काय हाजीगाजीने लग्न नाही करायचं मस्त एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या कुठं रजिस्टर एखादं करू हा किंवा नाही रजिस्टर नाही रे ते काय म्हणतात ते दुसाटा गंधर्व गंधर्व अरे हा ना गंधर्व लावायचं घरामध्ये गंधर्व. माळ गंधर्व टाकून बोल घेऊ. ना दुसरा टाका हा दुसरा टाका. गंधर्व माहिती आहे तुला गंधर्व हा गंधर्व म्हणजे दोघांमध्येच फक्त. हा दोघायत हा, करा दोघायत घरामध्ये. अच्छा हा तर दोघायत गंधर्व त्याच्यात मी राहील तिसरा हा हा मध्यस्थी हा मला मध्येच. वाटलं. आणि का सर्वात माझ्या महत्त्वाचं- माझ्या साक्षीने लग्न झालं तुमचं बरं बरं चालतं. असं बरं आहे की नाही सर्वात महत्वाचं तुम्ही नवरा केला हे कोणाला माहिती पण होणार नाही. खबर का मग मला समाजामध्ये मान सन्मान कसा मिळणार? काय नाही मग जास्त लोक बोलावं लागल. तुम्ही तर म्हणता तसे बी तुम्ही नको. 50 लोकांना बोलवा. बोलो काय हा, टेन्शन हरकत नका नाही, हरकत नाही. ए भाऊ शांत बस रे तू एका 5 स्टार पण, हॉटेलमध्ये जेवण देऊ आपण. पोरं बिरं ह्या वयामध्ये कशी होणार आता मला? हे बघ शेवटी तुझ्या नशिबात ऐक तुझ्या नशिबात जर असं तर चांगलं आहे ना झालं तर पण चांगलं आहे ना समाज काय बोलल? तुझा पाया पिया काय समाजाचं काय घेऊ खाल्लं तू समाजाचं काय घेऊ खाल्लं तू अरे पण समाज बोलल ना म्हातारी व्हायला आली आणि आता पोरं नाही व्हायला नाही नाही लागली नाही ना. नाही नाही असं नाही मॅडम समाजाला गोळी मारा. आता- तुमच्या घरामध्ये किराणा संपलो कोणी म्हणतात का तुम्हाला 500 रुपये घ्या. गॅसची टाकी संपलो म्हणतं का कोणी गॅसची टाकी देतो. हा. लाईट बिल थकलो म्हणतं कोणी लाईट बिल असं. भरतो. पण मग पोरांना कधी कधी व्यंग पण येतात ना एवढा उशिरा पोरं अहो झाल्यावर. मोठमोठे तज्ञ अहो आता डॉक्टर आहेत ना. आता काय झालं माहिती का सगळ्या सुविधा निघाल्या सगळ्या यंत्रणा निघाल्या तुम्हाला जर लग्न झाल्यानंतर तुम्हाला दिवस गेले पहिल्या महिन्यापासून चेक करीत राहायचं आपला गर्भ कसा आहे काय कसं आहे हा. सगळं सोनोग्राफी करणं हे करणं ते करणं आणि तो माणूस 1 कोटी रुपयाचा मालक आहे. हा म्हणजे असा चिकट बाबूराव नाही येतो. तू सात बस तू अंडा नको सांगू तो आले हम्म. तू बस तो दात पाडेल तो सात बस त्या माणसाचा स्वभाव माहिती आहे ना मला. हा मला माहिती अरे बोल ना आता मुख्य अरे विषय काय काय? अरे काय सांग ना बिंदा. तर काय असं म्हणतो का मग? अरे बापरे टाकाला जायचं तर गाडी. बरं तो किती वर्षाचा आहे किती नाही तो कसा आहे, काय कसा आहे, 48 गोरा आहे, आसपास काळा आहे, 48 गोरा पाणी गोरा पण आहे. गण ताजा लटे तुमची हा भेट घालून देऊ का म्हणा. अरे बापरे डायरेक्ट घालताना बोलायला सुरुवात होईल ना मग आमची. मी काय म्हणतो हम्म. चांगला ताजा लटे ताजा म्हणजे तब्येत हा आणि 48 गोळ्या आहे 48 म्हणजे माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा. हा मग ते राहतं काहीच ना हरकत नाही, फरक काहीच राहतो हरकत फरक नाही राहतो ना. 8 हे वर्षांनी काय असे हा. बोलतायत, काहीच हरकत नाही. अहो, माझी सुद्धा इच्छा आहे मॅडम का तुम्ही बरं लग्न आता तुम्हाला मी करा. आता लपून ठे ऐका हा बरोबर हाच नेवर देऊ स्वतः तुम्ही आहात? हो हो
काल खोटं बोलायला बाय ताकाला जायचं गाडगेला पैसे हा. तर पण असं मला सांगायचं तरी मी जरा व्यवस्थित राहील काही नाही, काही नाही, नाही, अहो, काही नाही काही अहो, नाही. एवढं- एकदम आम्ही तुम्हाला न सांगता अगं, आलो हा लुक तवाला म्हणलं होय ना आता हा. मला पाहिलं तो असं लुक आवडतोय आता काय सांगा हा तुझा तर राहू देतच रे बाबा तुझा आता तोच गप्प बस. डायलॉग आहे 2-2 बायका आता करून शिस्तीत पण. बोल काय आता शिस्तीत बोल हं? काय काय आता ओळख झाली आता मॅडम फायनल करा माझा 2-3 ठेवतो का मग अरे नाही रे बाबूराव शिस्तीत बोल म्हणलो हा हा. आता मुख्य विषय काढला ना आता आता कळलं बरं याला काय व्यसन बिसन नाही नाही अजिबात नाही काहीच नाही ना सुपारीच्या खांड खाल्लं तर अन्न पाणी खातो फक्त दुसरं काहीच नाही बायकांचं येड नाही बायकाच एक आहे त्याची पहिली पहिली मग आता ही दुसरी कायला करायची पोराय करता करायची पोरं खात म्हणजे फक्त मला पोरं काढण्यासाठी घेऊन अरे, चाललाय नाही काय? नाही नाही ए बाबूराव तू बोलूच नको रे, काय बोलूच बोलायचं नको. तुम्हाला? अगं पहिली बायको त्याला मारित राहते मारीत राहते म्हणजे मग ती मला काय चांगली ठेवणार आहे का नाही नाही त्याची काळजी नका करू मॅडम तुम्ही आता एक काम करा ना प्लीज याच्या संग बोलणं थोडं बंद करा माझ्या संग बोला डायरेक्ट बरं तुमची ओळख झाली आता बोला बरं. आपल्याला आयुष्य काढायचंय आता काय प्रॉब्लेम असेल तुमच्या मनामध्ये ना एकदम मोकळ्या मनाने बोला मांडा आता, तुम्ही. बोला, बोला. बरं तुम्हाला काय काय लागेल ते सांगा त्यांना मला काय लागतं मला एका वाक्यामध्ये सांगतं मला तुमच्या संग लग्न केलं का मला मुलगा किंवा मुलगी हवी आहे. मुलगा झाला तर लगेच ऑपरेशन करून टाकू मुलगी झाली तरी आनंदाने दोन्ही वाहू द्या ना 2-4 वाहू द्या ना अरे गप ना बाबा 2-4 काय मशीन आहे का मी 2-4 होऊ द्या ना अरे तू शांत बैठ ना प्लीज राव आणि जुळे झाले मग अहो तुम्ही काय पुढचंच बोलू राहिले निगेटिव्ह बात नको करू ना बाबूराव जुळे करोडोमध्ये एखाद्याला होतात लाखात एखाद्याला होतं जुळं मग त्याचं नशिबात असले तर काय करतो तू अरे जुळं जरी जुळं तर काय तिळं झालं ना अरे बाबूराव पहिले जुळू दे तर मग जुळ कर आणि जुळं झालं तरी आम्ही स्वीकार करू ना मी 1 एकर वावर विकून टाकील पण त्या जुळ्याचा सुद्धा सांभाळ करील हा बोला मॅडम आता तर मग एक बंगला आहे तुमचा फक्त हा फक्त म्हणजे हा नाही म्हणजे बंगल्यामध्ये माझ्यासाठी जागा खोली किंवा ऐका तुमची ऐका पहिली ऐका बायको मारते तर- बंगल्यामध्ये माझे 3 रूम आहे 3 रूम बेडरूम किचन आहे हा हॉल आहे मोठा झाले अहो 3. आपल्या शेतामध्ये जे गडी लोक कामाला आहे ना त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल खोली आहे तो काहीच प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम फक्त हाच आहे का मी खूप प्रयत्न केले तिला डॉक्टर वगैरे कडे घेऊन गेलो प्रसूती तज्ञकडे दाखवलं मोठमोठे स्त्रीरोग तज्ञ प्रसूती तज्ञ बरं आवर टपके मला टाइम ऐका रे. राहिला बरं का ऐक ना आता तुम्ही काय नको नाही करू नाही ना. एवढं लांब नको हे लाईट बघा गुप्तरोग तज्ञकडे तिच्यावर रोग येऊ दे हा एवढं नको ते करू सांगतो बाबा तिच्यावर रोग आला सांगून दे गुप्तरोग तज्ञांकडे सुद्धा आम्ही हा. ट्रीटमेंट घेतली मॅडम तर मी हिचं पाय आता काय करायचं हा तर मी एकदम धाकट आहे पॉझिटिव्ह आहे तर माझ्यावरती तुम्ही प्रॉपर्टी काहीतरी तुम्ही लिहून ठेवा मी नक्की नक्की लिहून ठेवा नाही तुम्ही म्हणाल त्या दिवशी लिहू आणि नंतर लग्न करू आपण हा. नंतर काही प्रॉब्लेम नाही मग ना चालतंय आणि जर मला पोरं नाहीच झाली तर मग त्याला काही म्हणजे काही विलाज नाही ना नाही पोरं एकदम तुमचा प्रश्न अगदी राईट आहे पोरं जरी झाले नाही तरी मी मरेपर्यंत तुमचा सांभाळ आनंदाने करेन. तिसरे करता येईल वाटलं तर काय नाही निघ नाही, नाही. निघ इथून तिसरी करायला लागेल म्हणजे काय म्हणजे मी ए, तू जाय रे काय आता. वापरणार आणि मला काय सोडून हा, देणार तू का घरी जाय आता. कर तू घरी जाय प्लीज हा नाही रे तो मग तो तिसरी करील अरे पण तू बोलतो तो दात पाडू का कधी म्हणलो हा? मॅडम मी अरे पण तू म्हणतो की वापरणार आणि सोडून देणार आहे मग असं झालं ना माझं मला पोरं सोडायचं रे आपण लिहू घ्यायचं मग तू 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 कशाला बोललास की तिसरी करूया तिसरी म्हणून तो पाया मी बोललो का मला पाया मग पडतो. तूच बोललास बरं बस असा. बस बरं बस हे बोलू नको ना रे तू मध्ये बरं, बस, बस, मॅडम बस आता. याच्याबद्दल मी माफी बस, मागतो. बस, बस. जाऊ द्या मॅडम तुला मग तुला गॅरंटी आहे का तुला पोरं होतील म्हणून अरे ते आता कोणी ते पाहिलं बाबा मला कसं कळणार कोणालाच कळत नसतं ना ते देवा घरचं देणार आता ते कोणाला मुलगा होतो कोणाला मुलगी होती कोणाला होतच नाही कोणाला 10-10 वर्षांनी होतं तसं बी घडू शकल ना हा बरोबर शांत ए, बाय, बस. तुमचं व्हायचं का नाही व्हायचं तुमचं नशीब पुढचं हा कसा बोल तुम्ही जर जवळ नाही आले कस काय होतील तुझ्या आईला तू हा? कुशल म्हणतो तिसरी करील नाही नाही लग्न झालं तर तुम्ही जवळ नाही आले हो कस काय पोरं होतील ते जवळ यायचं का लांब यायचं ते आम्हाला नको शिकू ना आम्ही दुसऱ्या दिवशी जवळ येऊ आता काय बोला तर येते का जाते आता काय सांगा आता मा काम आहे जुळून जायचं तुमचं तुला कळविल ना बाबा मी हा? गप ना ठीक आहे चालतंय असं मी नको करू येड्यावानी. विचार करून सांगते तुम्हाला चालेल चालेल हो, ठीक हो. आहे कधी मी तुला संध्याकाळी फोन करू का संध्याकाळी नाही, आता तयारी लागे भाऊ Please, please. आताच माळ टाकून Please, द्या नाही मला मला फोन करा आणि तर आता मला सांगा निर्णय घेणार कोण आहे तुमच्या घरात तुम्हीच आहेत ना पण मध्यस्थी तर हेच आहेत ना मग काय बोलायचं ते बोला आमना सामने बोला आणि लगेच निर्णय घ्या आताच घेऊन टाकू लगे निर्णय झट बंगनी पडब्याव हो मी काय बोलते माझ्या तयारी लागा लगेच हा, हा, हा. लगेच तयारीला एका तासात लग्न अरे थांब थांब विचार करा अहो, पण माझे आई वडील कोण नाही मोठी बहीण आहे तिला तरी अहो, विचारते तिला- ना फोन करा बोलून घ्या तिला फक्त कार्यक्रमाला बोलव ती आता लग्नाला गेली आहे ती आता संध्याकाळी 6-7 बरं बारशाला बोलू तिला पोर झालं जाऊ दे तरी. अरे अरे
अरे तुझं काय डोकं फिरलं हा का जा बाबूराव? बारशाला बारशाला लग्न बी बारशाला झालं नाही तर बोलव. बारशाला बोलू राहिला का तुला क्रमशीर प्रश्न अरे सोडायचे माझी मोठी बहीण म्हणते मी, हा मोठी बहीण माझी. आई वडील तर नाही तर मोठी बहीण तर आहे माझी. बरोबर आई वडिलांच्या बरं लिहू दे चाल लगेच लिहू लिहून ते देईल ना ते प्रॉपर्टीचं बोलले नाही का तुम्ही बागाशी हा ते प्रॉपर्टी तुमची पहिली बायको तुम्हाला मारते, तिने मला मारलं तर मी मग कुठं हा, आणणार? हे पाय बरं का, हा. मॅडम यांचा स्वभाव तुमच्या लक्षात आला असेल हे खोटं बोलतो तुझी बायको तुला पहिले मारित असेल असेल. नाही नाही, मारित होती ऐक या बायला धक्का नाही लागला पाहिजे तुला. तू वाटत रट्टे काय तिची पहिलीची. अहो मॅडम का मारलं मी हा. एकदा दारू पिऊन आलो होतो म्हणून मारलं हा. दारू पितात? आणि ऐका दारू एक दिवस पिऊन पेलं आलो होतं? होतो, मारलं बायकोना त्या बायको- मी हा. सोडून दिली त्याला 12 वर्ष झाली हा तसा नाही पित. आणि मी तो होतो प्रत्येक बाईनं आहे ना नवरा दारू पिऊन आला का त्याला मारलं मारलेच पाहिजे हा असं आहे. आता मी एवढं जीव तोडून सांगू राहिलो ना बरं काय काय बाय, चालतंय. आज तयारी लागायला लगेच हा. लगेच लग्न लावून घेऊ आपण. ठीक हा? आहे, तुम्ही ते प्रॉपर्टीचं हो, तेवढं हो. माझ्या नावे. नक्की, बरं नक्की. बरं कर बरं तुला मेकअप बेकअप लगेच हा, हा. लगेच आहोत आता? हा अहो नाही. आता कसं लगेच करणार नाही लग्न? दम नाही आपल्याला. ए नाही, नाही, आपल्याला नाही, अरे नाही. तिची बहीण आहे विचारू दे. माझी बहीण आहे मोठी, ती आल्यावर हरकत मी नाही, विचारून मॅडम. तुला फोन करेल. नाही याला नका करू मला फोन करा ए तुला नको पाहिजे मला नको तुम्ही पाहिजे काय. माझा नंबर देता काय? राईट अरे पण मी निर्णय तुलाच सांगणार ना, तू मित्र आहेस ना माझा. मग तू आता याचा लगेच नंबर काल घेऊ लग्नाच्या आधी. असं अरे त्यांचं फायनल झालं मला कळवतील मी तुला कळवेल ना बाबा तुला घेऊनच थोडस लग्न. म्हणजे थोडस गुज गोष्टी झाल्या तर जरा बाबूराव. चांगलं. म्हणजे आधीच गुतागुती करून नाही, ठेवायची नाही, का? नाही. मग अरे माझ्यावर भरोसा नाही का त्यांचा फोन आला का मी तुला करीन आपण दोघं बी येऊ अरे, ना म्हणजे कम्युनिकेशन चांगलं हा. राहील ना, म्हणून. चला येऊ मॅडम मग हा हा या. बाबूराव मी फोन तुलाच करेल, त्यांना नाही करणार. मग तू विश्वास नाहीये का? नाही तू आता मला मॅडम, विसरली तू ठीक आहे, आता. यांना करा बर का बरं याच्या लग्नाच्या आधी मला एक दिवस भेटून जाईल. ए हा? एकच भेटून हा. का? मॅडम ऐका यांना फोन करशाल ना आता मी आहे ना कायमचा यांच्या संगत राहतो आज उद्या परवा ए, तू हात सोड रे चालतंय, मला हात सोड हात सोड रे. तुमचा फोन येत नाही तोपर्यंत मी यांच्या संगत राहतो आता हा? अरे पण तू आला हात ठीक सोड आहे. ना थांब ना. चल ना बरं मी काय आणतोय हा लवकर तुझ्या बहिणी विचारून घे हा हा आणि विचार. तुझी बहीण आली का हम्म. तुझी बहीण आली का मला बोलून घे. तुला असं बोलून घेऊ? हे फिक्स कशाला? हे फिक्स करायला हा चल चला चालतं. बरं मी काय आणतो काही करू नको ना ए बाबा तो पाया पडतो रे चला आता. येतो मॅडम हा? अरे शेवटचं बोलू तर मला. नको 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 रे तू खंडीच्या वर्णात मुतून देशील रे बाबा राहिलं, कमाल झाली राव. हा. बाप रे देवा रे देवा, कशी कशी लोक आहेत. जरा कुठे बघायला आले लगेच उठ लग्नाला उभी राहा आणि लगेच लग्न कर. नुसता हुरगा हुर पंढरपूर सगळ्या गुडघ्याला बाशिंगच बांधून आले होते. देवा पांडुरंगा, माझ्या ताईला जर कळालं ना की ह्या असं बाबूराव असं कुणाला घेऊन आला होता आणि लगेच लग्नासाठी मला उभं करत होतं मंडपामध्ये, त्याची खांडोळी करते बरोबर. येऊ देतच माझ्या ताईला, थांब बरोबरच करते.